श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय 19, पान क्रमांक 153 154. मी पुढच्या प्रवासास निघालो. नवीन वस्त्र धारण करून वेदस्मरण करीत चालत असताना मला माझ्या देहात विद्युत प्रवाह जोरात होत असल्याचा अनुभव आला. लगेच मनात विचार आला की मी प्रवास करत असताना किंवा पुढे जात असताना काही स्मरण करतो का. आता इथे हे सांगतात मी वेदस्मरण करीत चालत होतो. म्हणजे असा ज्या वेळेला वेळ असतो, एकांत असतो, त्यावेळेला मी काय करतो आणि मला मुळात एकांताचा अनुभव येतो का. एकांत म्हणजे काय, एक जो अहंकार आहे ना त्याचा अंत. एकांतवास म्हणजे अहंकार रहित स्थितीत राहणं. असा जेव्हा असतो तेव्हा वेदस्मरण करीत चाललं असताना माझ्या मनात माझ्या देहात विद्युत प्रवाह जोरात होत असल्याचा अनुभव आला. त्या विद्युत प्रवाहाने मला एका अनामिक सुखाची अनुभूती होत होती. मग ही कुंडलिनी जागृती आहे का. माझ्यासोबत एक वेदपारंगत महापंडित चालत असल्याचा मला भास झाला. तो वेदातील सावित्री मंत्राचा उच्चार करीत होता. मी सुद्धा त्यांच्याबरोबर वेद म्हणत होतो. एवढ्यात तो म्हणाला, सावित्री वर्णन मुख्य मंत्र आहे. त्रेतायुगापासून भारद्वाज ऋषींनी सावित्री काटक चयन केले. ते सुद्धा पिठिकापुरम येथेच घडले. कधीतरी केलेले विधान आज सत्य होऊन पिठिकापुरम येथे श्री दत्तात्रय प्रभू श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपात अवतरित झाले आहेत. वेद हे अपौरुषीय आणि ईश्वर निर्मित आहेत. म्हणजे वेद ही सुद्धा निर्मितीच आहे. आणि कोणी निर्माण केले, तर सोर्समधनं निर्माण झाले, जे प्रायमल एनर्जीमधनं आलं आहे. वेद पठनाचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे, परंतु वेदाध्ययन सर्व वर्णाच्या लोकांना करता येते. हे आपल्याला विचार करण्यासारखं आहे. याच्यावर आपण विचार करू. परिच्छेद आधी वाचून पूर्ण करू. ब्राह्मण कृष्णाची भक्ती करीत, परंतु कृष्ण मात्र ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांचे पाय धुवून ते पाणी आपल्या शिरावर प्रोक्षण करीत. तुला पिठिकापुरमहून बोलावणे आहे, तू किती भाग्यवान आहेस. तेव्हा मी म्हणालो, अहो महाराज, श्रीपाद वल्लभ कोण आहेत, त्यांचा महिमा मला वर्णन करून सांगाल काय. अरे बाबा, श्रीपादांचे दर्शन सर्व पापांचे क्षालन करणारे असते. ते साक्षात दत्तात्रय प्रभू आहेत. त्यांची जन्मभूमी पिठिकापुरम क्षेत्र आहे. पूर्वयुगात ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी आली त्या त्यावेळी परमेश्वरांनी पृथ्वीवर मानवी अवतार घेऊन सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे हनन केले. त्या काळी विष्णुदत्त आणि सुशीला हे एक पुण्यवान दंपती राहत होते. सुशीला एक साध्वी स्त्री असून आपल्या पातिव्रत्याने आणि साधना सामर्थ्याने ती सती अनुसये समान होती. विष्णुदत्त एक अत्यंत विद्वान, आचारसंपन्न, सच्शील ब्राह्मण होता. त्याने आपल्या साधनेने आणि विद्वत्तेने अत्रि ऋषीप्रमाणे स्थान प्राप्त केले होते. या उभय दाम्पत्यांनी सती अनुसया आणि अत्रि मुनीबरोबर तादात्म्य स्थिती प्राप्त करून घेतली होती. ही स्थिती निराकार असून नेत्रांना अगोचर असते. त्यांचे वर्णन शब्दाने करता येत नाही. या स्थितीचा अनुभव मात्र घेता येतो. विष्णुदत्त आणि सुशीला पुढील जन्मात सुमती राणी अप्पलराज शर्मा या रूपास जन्मास आले. त्यांनी केलेल्या तपाचे फळस्वरूपच त्यांना श्रीपाद वल्लभ रूपाने एका दिव्य पुत्राचा लाभ झाला. अप्पलराज हे भारद्वाज गोत्राचे अपस्तंभ शाखेचे कृष्ण यजुर्वेदी ब्राह्मण होते. पूर्वयुगात लाभाद्र नावाचे एक वैश्य मुनी होते. ते श्री मातेच्या वासवी कन्यका अवतारात तिचे पिता भास्कराचार्युलू होते. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतारात सुमती महाराणीचे पिता होते. तू पिठिकापुरमला त्या महान पुरुषांचे दर्शन घेऊ शकतील. तुझे उत्तम आदरातिथ्य करून दक्षिणा वस्त्रदान दिलेला शेतकरी पूर्वजन्मात पिठिकापुरममधील व्यंकटप्पय्या श्रेष्ठी आणि त्यांचे वडील सुबरामय्या श्रेष्ठी यांच्या घरी सेवक होता. परमपवित्र अशा सुबरामय्या श्रेष्ठीच्या घरी सेवा करण्याने आणि ते पवित्र अन्न ग्रहण केल्याने फलस्वरूप तो एक वतनदार होऊन सर्व सुखांचा लाभ घेत होता. पिठिकापुरममधील व्यंकटप्पा श्रेष्ठी नरसिंह वर्मा हे दोघे श्रीपाद प्रभूंना अत्यंत प्रिय होते. त्यांना श्रीपाद प्रभूंच्या वात्सल्य भक्तीचा लाभ झाला होता. इथे हा परिच्छेद संपतोय. आता आपण पुन्हा परिच्छेदामध्ये जाऊया. काही अभ्यास शक्य होतोय का पाहूया. पहिलंच वाक्य होतं की वेद पठनाचा अधिकार ब्राह्मणांनाच आहे, पण वेदाचं अध्ययन करण्याचा अधिकार सर्व वर्णाच्या लोकांना करता येतो. सर्व लोकांना आहे. मग अध्ययन आणि पठण याच्यात काय फरक आहे. मग पठण फक्त ब्राह्मणांना आणि अध्ययनाचा अधिकार सर्वांना का. तर वेद पठण करणं म्हणजे वेद जतन करणं आहे. आणि ते शुद्ध स्वरूपात जतन व्हावेत, कारण त्याला लेखन कला नव्हती. मौखिक पद्धतीने हे सगळं ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे किंवा गुरुकडून शिष्याकडे म्हणा, असं ते पुढे संक्रमित होत होतं. मग ज्यावेळेला पठनाचा विषय येईल त्यावेळेला व्याकरणदृष्ट्या म्हणजे वैदिक व्याकरणाच्या दृष्टीने शुद्धतम स्वरूपामध्ये ते पुढच्या पिढीकडे जाणं आवश्यक आहे. आणि ते केव्हा शक्य आहे,
तर वाणी शुद्ध लागणार आहे, पंचेंद्रिय शुद्ध लागणार आहे, मन शांत लागणार आहे, कुशाग्र बुद्धी लागणार आहे. आणि ही कशाने येणार आहे? ही इंद्रियाधीनता सोडल्यानंतर येणार आहे. इंद्रिय लोलूप जर असेल तर मन बुद्धी चित्त अहंकार याची शुद्धी, देहाची शुद्धी शक्य आहे का? वाटेल तसा आहार असेल, वाटेल तसं रुटीन असेल, वाटेल तसा आचार असेल, वाटेल तसे विचार असतील तर पठन वेदांचं करून वेद जतन होतील का? त्यामुळे इथे असं म्हटलं आहे की ब्राह्मण वृत्तीने जो जगतोय, ज्याचं रुटीन ब्राह्मणासारखं आहे, म्हणजे त्रिकाल संध्या म्हणजे 3 वेळा मेडिटेशन करतोय, अमावस काय काय मांस भक्षण करत नाहीये, सात्विक आहार घेतोय, इंद्रिय सुखाच्या मागे लागलेला नाहीये, असं जर काही असेल, असं असं काही रुटीन असेल, असं बॉडी माइंड इन्स्ट्रुमेंट जर असेल, तर त्याला वेद पठनाचा अधिकार आहे. म्हणजे वेद जतन होतील. कारण पठण करायचं आहे म्हणजे ते शुद्धतम रूपातच करणं आवश्यक आहे आणि पुढच्या पिढीकडे ते पाठवणं आवश्यक आहे. पण पुढे काय म्हणताय, वेदाध्ययन सर्व वर्णाच्या लोकांना करता येतं. म्हणजे अध्ययन करणं, अभ्यास करणं, काय वेदात आहे हे समजून घेणं, हा अधिकार सर्वांना आहे. मग हे वाक्य वाचल्यावर मला काही ठिकाणी असं जाणवत आहे की अलीकडे ब्राह्मणांनी लोकांना वेदांपासून दूर ठेवलं, ज्ञानापासून दूर ठेवलं, असा जो काही आरोप चालतो, त्या आरोपाला इथे काही उत्तर आहे का? की पठणाचा अधिकार ब्राह्मणांना, त्याची कारण आहेत, पण अध्ययन मात्र सगळे करू शकतात. मग अध्ययन करणारा पठण करू शकतो का? तर अध्ययन करून त्याचं जर अंडरस्टँडिंग रिफाईंड झालं तर तो काहीतरी त्याप्रमाणे वागायला प्रवृत्त होईल. तो स्वतः काही तपश्चर्या करेल आणि तपश्चर्येने काय करणार आहे, तर त्याची इंद्रिय शुद्धी होणार आहे, मनशुद्धी होणार आहे, अंतःकरण शुद्धी होणार आहे. आणि तशी जर झाली तर तो इतर वर्णाचा राहणारच नाही, तो ब्राह्मणच होणार आहे. म्हणजे ब्राह्मण हा काही विषय जन्मानी नाही आणि इतर वर्ण पण जन्मानी नाही. पण मग तपश्चर्या करा, जिभेचे चोचले जरा कमी करा, रोज काही ध्यानधारणा करा, मंत्र जप करा, काहीतरी रुटीन बदला ना, म्हणजे ब्राह्मणत्व येणार आहे. ते काय जन्मानी येत नाही ब्राह्मणत्व. पण मजा मारायची आणि म्हणायचं आम्हाला अधिकार दिला नाही, हे मजा मारणाऱ्यांकरता हे नाही आहे. कारण अशा प्रकारे मजा मारणाऱ्यांना अस्तित्व सजा देत असतं. तेव्हा इथे वेदाध्ययन सर्व वर्णाच्या लोकांना करता येते, हे सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे, समजणं गरजेचं आहे की अध्ययन तुम्ही करा ना, अभ्यास करा ना त्याचा. आणि अभ्यास करायला शांत मन आणि कुशाग्र बुद्धी लागणारच आहे, पर्याय नाही आहे त्याला काही. इंद्रियाधीनता कमी करावी लागणार आहे, इंद्रियांचे चोचले पूर्ण कमी करा, म्हणजे प्रत्याहारात प्रवेश करायला लागणार आहे. पतंजली जो प्रत्याहार म्हणतायत तो काय? आहार जो इंद्रिय बाहेरून घेतात आणि प्रत्याहार म्हणजे आतून जो आहार मिळतो ना, तो प्रत्याहार. इट इज लाईक रिव्हर्सिंग द सिक्वेन्स किंवा कॉन्शियस रिट्रीवल ऑफ सेन्सेस. असं जेव्हा होणार आहे तेव्हा प्रत्याहार सुरू होणार आहे. आणि एकदा आतून आहार मिळायला लागला ना की बाहेरच्या आहाराची गरजच राहत नाही, ती इंद्रियाधीनता सगळी संपुष्टातच येते. आता पुढे काय म्हटलंय बघा इथे, ब्राह्मण कृष्णाची भक्ती करीत, हां, परंतु कृष्ण मात्र ब्राह्मणांचा सत्कार करून त्यांचे पाय धुवून ते पाणी आपल्या शिरावर प्रोक्षण करेल. काय अर्थ असेल याचा? की ब्राह्मण ज्यांना वेदपठनाचा अधिकार आहे ना, ज्यांचं रुटीन काही वेगळं आहे, ज्यांची मानसिकता वेगळी आहे, ज्यांचं सत्य आणि मोक्ष हे दोनच ड्रायव्हिंग फोर्स आहेत, अशा वृत्तीची जी लोक आहेत ना, ती कृष्णाची भक्ती करतायत, म्हणजे कृष्णाला शरण जात आहेत. पण कृष्ण काय करतोय, कारण तोही नामरूपाने बद्ध आहे, मानवी देहात तो आलेला आहे, तो अशा ब्राह्मणांचा सत्कार करतोय. कशासाठी? कशासाठी? हे प्रबोधन असेल का याच्या मागे? की समाजाचं प्रबोधन व्हावं की अरे सगळं जग ज्याची पूजा करतंय ना, तो भक्तांची पूजा करतोय. आपण ती नारदांची आणि नारायणाची गोष्ट जी आपण ऐकली होती, की सगळं जग ज्याची पूजा करते ना, तो कोणाचे भक्ताच्या पायाखालची धूळ, हे त्याला सर्वात प्रिय आहे. इथेच असंच काही सांगितलं आहे का की ब्राह्मण कृष्णाची भक्ती करतायत, पण कृष्ण काय करतायत, ब्राह्मणांचा सत्कार करतायत. पण ब्राह्मणांचा सत्कार म्हणजे व्यक्तींचा नाही आहे, त्यांचं हे विशिष्ट आचरण आहे ना, हे जी लाईफस्टाईल आहे ना, या लाईफस्टाईलचा सत्कार आहे. आणि त्यांचे पाय धुवून ते पाणी आपल्या शिरावर प्रोक्षण करीत. तुला पिठिका पुरवून बोलावणे आले, तू किती भाग्यवान आहेस वगैरे. आता हा अं, पुढचा सगळा भाग आहे. आता पुढे पुढे सुद्धा काही गोष्टी त्यांनी दिलेत की म्हणजे पुनर्जन्माबद्दल किंवा मागच्या जन्मात हा कोण होता, तो कोण होता, पुढच्या जन्मात कोण असेल. इथे काय काय आहे,
कोण हे सांगू शकतं? जे स्थिर तत्व आहे ना, ते सांगू शकतं की बदल कसे कसे होत चालले. आणि जर सगळं मॅनिफेस्टेशन, जी निर्मिती आहे ना, हा जो प्रसव आहे, तो जर सतत बदलणारा आहे, तर त्या बदलांच्या आधीच्या स्थिती आणि नंतरच्या स्थिती सांगणारा हा साक्षीच असू शकतो. म्हणजे काय, ते स्थिर तत्व असू शकतं. बैलगाडीचं चाक जर असेल ना, तर त्याचा मधला जो आस आहे, तो स्थिर आहे ना, म्हणून चाक फिरतंय. मग ते स्थिर तत्व मी आहे का? आणि हे लक्षात येणं हेच आत्मज्ञान आहे का? आणि आत्मज्ञान झाल्यानंतर वेगळं काही ज्ञान ग्रहण करण्यासारखं राहतच नाही. असं खरंच आहे का? म्हणजे म्हणतात ना, असं एक काही जाणलं, की जे जाणल्यावर सगळं जाणणं शक्य होतं किंवा सगळं जाणलंच जातं. तेच ते आत्मज्ञान आहे का? आणि मग तसं जर असेल, तर ते आपल्या सर्वांनाही व्हावं यासाठी आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणी, श्री दत्तात्रयांच्या चरणी शरणागत भावात राहूया. श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये. श्री गुरुदेव दत्त.